सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कर जिल्हा कामारेड्डी. तुम्ही एवढं वाजवलं मी काय कीर्तन करून येऊ. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी रांडा पुरे सकळ, जिताची जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा, उगवणे फासा काय करणे ते करी, केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर्मे जाणो न्या करते, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी रांडा पुरे सकळ, पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन सारोच्चरा त्रिमिकळा पुसरिका इचनेनी बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवली माथा साष्टांगी आता दंडवता. दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पावेजे सहजातीच्या चरण वजा दंडवता. आता बंधू देव ब्राह्मण जैनचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माटी दंडवता. आता बंधू साधू सज्जन तुर्दे हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चार जनतया माटी दंडवत. आता मुरंग भूमिका कीर्तने उभय होते लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माटी दंडवत. ऐशेन मन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा सेवक झालो तुमच्या लागून चरणा हो स्वामी तू गया देवा यावरी न करावा वेर. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. असतो कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंग जरी सर्वांच्या परिचयाचा नसेल तरी पहिलं चरण सगळ्याच्या पाठच आहे. कामामध्ये काम. सवीला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोपराय आदि करून दोंडोपंत दाता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण हंगरगेकर महाराज यांच्याही आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने आणि श्री हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र परमस्नेही आदरणीय बालाजी महाराज कत्तलवाडीकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाने व त्यांच्या उपस्थितीमध्ये घडून आलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, फक्त महाराष्ट्रच नाही, कर्नाटकच नाही, तेलंगणाच नाही, तर जिकडं जाल तिकडं जे चार गुणीजन आम्हाला पाहायला भेटतात त्याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद रामानंदजी ढाले गुरुजी, श्री हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज पवार, अल्प वयामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश सर्व राज्यामध्ये ज्यांनी कमी वेळेत आणि कमी वयात मृदंगामध्ये ज्यांनी ख्याती केली असे श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाडे
आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थान व्यंकटरमणा गोविंद आहे ना. श्री हरिभक्तीपरायण ज्यांची आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे, अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये ज्यांच्या हातून घडतात, श्री हरिभक्तीपरायण व्यंकटेश महाराज फड, त्यांचं आडनाव आहे फड आणि ते आहेत दादांच्या फडावर. हा आमचा परमपूजनीय धोंडोपंत दादा महाराजांचा फड आहे. आणि अंतकरणापासून सांगतो, पंढरपूरची कार्तिकी वारी साहेब जरा कमी भरली म्हणजे कोरोना विषाणू निघून गेलाय, आता नका काळजी करू. आता इथं काय सोशल डिस्टन्शन आहे का, तो निघून गेलाय. पण एसटी महामंडळाचा संप महाराष्ट्र राज्यात असल्यामुळे कार्तिकी वारी थोडी कमी भरली. भरत महाराज 3 दिवस पंढरपूरमध्ये होते वारीला. पण खरं सांगतो अंतकरणापासून, इथं काहींनी मोबाईलवर लाईव्ह केलेलं आहे, पण जाहीर सांगतो, जाहीर, आज इथं कत्तलवाडीमध्ये मंडपात उभारल्यानंतर असं वाटतंय की बहुतेक चंद्रभागेच्या वाळवंटातलं हे कीर्तन आहे. चंद्रभागेच्या वाळवंट. आणि एक तर फड परंपरेतली सगळी टाळकरी मंडळी, सगळी टाळकरी, आणि हे गायनाचार्य मृदंगाचार्य या चौघांचं मात्र विशेष आहे. हे तुम्ही फडकऱ्यात टाका बरं का बालाजी मला, हे तुम्ही गडकऱ्यात टाका, नाही तर वारकऱ्यात टाका, फिटच बसतात. नाही तर काहींचं आळंदीकरांशी जमतं तर वारकऱ्यांशी जमत नाही, काहींचं वारकऱ्यांशी जमतं तर फडकऱ्यांशी जमत नाही, काहींचं फडकऱ्यांशी जमतं पण कलाकारांशी जमत नाही. पण सर्वांशीच जमणारे हे 4 कलाकार आहेत. आणि इथं आनंद वाटतो उभारल्यानंतर. आताच मी दादा महाराजांचा फोटोचं दर्शन घेऊनच इकडं आलोय. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमचे आजोबा नेहमी सांगतात की जे संतत्वाला प्राप्त झालेली जी काही मंडळी होती, त्याच्यामध्ये फड परंपरेमध्ये अग्रक्रमाने नाव कुणाचं घेतलं जात असेल तर धोंडोपंत दादा महाराज. आणि ते उगाच नाही, म्हणजे माझ्यापेक्षा वयानं आता अध्यक्षच बसले तिकडचे वारकरी संप्रदायाचे पांडुरंगरावजी पाटील, नाही ही जुनी मंडळी टाळ घेऊन उभे आहे. आमचे आजोबा सांगतात, एकदा दादांच्या मठामध्ये तूप कमी पडलं होतं का, ती रेल्वे येणार होती, ती रेल्वेचे डबे आले नाही. आणि दादांच्या मठातला नियम आहे, नियम की जेवायला बसा नाही तर नाश्त्याला बसा. जेवायला बसले की तुम्हाला शर्ट काढूनच बसावं लागतं. का, लायसन तपासायचं असतं गळ्यातली माळ. मग ते सगळे वाढ झाली, पण ते चोपदार आले दादा महाराजांचं दर्शन घ्यायला. दादा वाढ झाली, मग चालू ना पुंडलिक करू ना. त्यांनी खाली मान घातली. अरे पुंडलिक करणं वाढ झाली ना, नाही पण बोल ना काय झालं. तुपाचे डबे पाठीमागे अडकले, म्हणजे पंक्तीला तूप नाही का, हो ना. मग एक काम कर, ते आपल्या घागरी घे, हांडे घे, दादांचं मठ चंद्रभागेला चिटकूनच आणि जा. चंद्रभागा माते, माझ्या अंगावर शहारे आले आता हे बोलताना. चंद्रभागा मातेचं दर्शन घे आणि सांग चंद्रभागा मातेला की दादासाहेबांनी उष्ण तूप मागितलंय मला. ते ढाले गुरुजी चंद्रभागेतलं पाणी आणलं आणि त्या घागरी दादा महाराजांच्या समोर ठेवल्या. दादा महाराजांनी फक्त त्या घागरींना हात लावला, हात, फक्त हात लावल्याबरोबर चंद्रभागेतल्या पाण्याचं तूप झालं. ही ताकद दादा महाराजांची. आवाज नको, पहिला होता तसा राहू दे. हिवाळी सोमनाथ पहिला होता तसा राहू दे. तू का म्हणून चिकटपणा करतो. हॅलो दे, हॅलो दे ना, हॅलो हॅलो, हा हॅलो मेलो. चांगले साऊंड सिस्टम चांगलंच आहे, तू घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. अशी दादा महाराजांची परंपरा आहे. आणि मला आनंद याचा आहे की बऱ्याचशा ठिकाणी वारकऱ्यांचं कलाकारांचं जमत नाही, पण आज आम्हाला, मी अभिमानानं सांगेन, वारकरी कलाकार आळंदीकर गुणीजन सर्वांचं कुठं जमतात आमच्या कत्तलवाडीमध्ये. सगळी वारकरी फडावरची फडकरी मंडळी आणि सगळे आळंदीकर गुणीजन मंडळी सगळे एका मोठीत बांधण्याचं काम आमच्या बालाजी महाराजांनी केलं.
आणि व्यंकटेश महाराज इथं फक्त धर्मसत्ताच आहे असं समजू नका. वारकरी आहे, फडकरी आहे, गडकरी आहेत. रवी महाराज गडकरी आहेत, भगवान गडावरती शिकवायला होते, गायन शिकवाय. वारकरी आहे, फडकरी आहे, गडकरी आहे. संपूर्ण धर्मसत्ता तर आहेच, पण आमची राजसत्ता सुद्धा आज बसली. तुम्हा सर्वांचे लाडके आमदार, त्यांचं नावच आहे शिंदे साहेब, हनुमंतराव. जसं रामायणात मध्ये हनुमंतरायांचं कार्य आहे, तसं आपल्या तालुक्यात या हनुमंत बाबाचं कार्य आहे. नावच हनुमंत आहे ना, त्यामुळं कार्याला काही कमीच नाही. आणि ते माझं कीर्तन ठेवलं होतं, बालाजी महाराजांनी सप्ताह केला होता पांडुरंगाच्या मंदिरात. त्या पांडुरंगासमोर त्या नामदेवाने कीर्तन केलं, यात नवल नाही, ह्या नामदेवाचं ठेवलं होतं. आणि त्या सप्ताहामध्ये साहेब आले होते, तिथलीच आहे ती फुगडी. मी युट्यूबवर पाहिली, ते मला बालाजी महाराज म्हणले तुमचं कीर्तन टाकलं युट्यूबला. पण ते कीर्तन पाहता पाहताच पाहिलं तर हे आमदार साहेब तुम्हीच होते ना, इमानदारी. आणि आम्हाला अभिमान आहे अशा आमदार मंडळींचा. नाही तर सहसा क्षमा मागून बोलतो साहेब, राजकीय क्षेत्रातली मंडळी इकडं पाऊल वळतच नाही. पण तुमच्या आईचं पुण्य आहे की आईनं तुमचं नाव हनुमंत ठेवलंय, आणि म्हणून तुमची आणि विशेष म्हणजे आमदार खासदार मंडळी म्हटलं की भरत महाराज कीर्तन किती ते किती आहे, 9 ते 11, मग 11:45 येतात. आता माझी परमार्थातली 4थी पिढी, पंजोबा आजोबा वडील आणि मी. पंढरपुरामध्ये फड आहे, ज्ञानोबारांच्या सोहळ्यात 2 दिंड्यात आमच्या. माझं वय आता 39 आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून मी कीर्तन करतोय, 12व्या वर्षापासून. माझ्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर येऊन बसणारे आमदार म्हणजे हनुमंतराव शिंदे. अगोदर येऊन बसणार, नाही तर ही मंडळी लवकर येत नाही. पण आज तेही उपस्थित आहेत. समोरही माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ, आता मला सर्वांची नावं परिचित नाही. उपस्थित सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, श्रोते मंडळी, सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेकडे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. तुकोबारांच्या समोर अजून थोडा गेन जगद्गुरु तुकोबारांच्याकडे अनेकविध मंडळी यायची. आणि रवी महाराज जशी मंडळी समोर तुकोबारांच्या येतील तसा अभंगन, तसा उपदेश करायचे. ज्याचा जसा अधिकार तसा त्याला उपदेश तुकोबाराय करायचा. अधिकार तैसा ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश तुकोबाराय करायचा. काही ब्रह्मचारी आहे, मांडी घालून बस मांडी, हा व्यवस्थित. काही ब्रह्मचारी यायचे, ब्रह्मचारी जगद्गुरु तुकोबारांचे दर्शन घ्यायचे भांडाऱ्या भामचंद्र डोंगरावर. प्रणाम महाराज, प्रणाम. खाली बस.
तिकडं नका पाहू, भांडारा डोंगरावरच सांगतो मी. तो गोबर आहे म्हटले त्यांना, खाली बसा. खाली बसा म्हटल्यावर ते सगळे ब्रह्मचारीच होते. माझ्याकडे कसं काय येणं गेलं. आलो दर्शनाला, झालं ना दर्शन. आणखीन एक काम आहे. काय नाही, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कमरा बांधून कीर्तन करता. शिंदे साहेबाच्या आमदार संघामध्ये सुद्धा एवढ्या लांब लांब पर्यंत तुम्ही जाता, जगाला उपदेश करता. आम्ही ब्रह्मचारी आहे, आम्हाला काहीतरी उपदेश करा. तो खबर आहे म्हटले, त्याच्यासाठी आले का तुम्ही? ब्रह्मचारी आहे. हो, आम्ही ब्रह्मचारी आहे. मग ऐका, तुम्ही ब्रह्मचारी आहे तर बाकीचे काही कुटाने करू नका, फक्त अभ्यास करा. ब्रह्मचारी धर्म ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. म्हणून मधुकरी मागण्याचा अधिकार दोघांनाच ढाले. एक ब्रह्मचारी आणि दुसरा संन्यासी, आणि त्यांनी सुद्धा मधुकरी मागायची. धर्मशाळेत आश्रमात येऊन झोपा नाही काढायच्या. घोकावी अक्षरे म्हणजे पाठांतर करायचं. रवींद्र महाराज, ढाले गुरुजी, भरत महाराज, व्यंकटेश महाराज, आम्ही आळंदीला बरोबरच होतो. आळंदीमध्ये आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत शिकताना गुरुवर्य वैद्य बाबा शिकवायला आम्हाला. आणि एखादी ओविका पाठ जर नाही ना झाली, रवींद्र महाराज त्यांचा शब्द सांगतो, माझा नाही, त्यांचा. त्या असा हात लटलट कापायचा वैद्य बाबांचा. भोंड्या, नुसती मधुकरी खातो का रे? नुसती मधुकरी खाल्ली, झोपा जर काढल्या, पाठांतर नाही केलं तर ज्यांच्या घरी मधुकरी मागितली त्यांच्या घरी पुढच्या जन्मात बैल होऊन फेडावं लागेल गुरुवारी वैद्य बाबा. कारण संसार का तुकडा अंगुल अंगुल दास, अभ्यास करे तो पचे, नाही तो भाड निकाले. आज विठ्ठल ब्रह्मचारी तर फक्त अभ्यास म्हणजे जोर बैठका नाही. ज्ञानेश्वरी गाथा पाठ पाठांतर करा. मग असेच बाबा, आम्ही आता नाव नाही माहित, महाराज आपले वसुरकर महाराज, मग असे आम्ही सहज बसलो तर त्यांनी सांगितलं लॉकडाऊन मध्ये किती ग्रंथाचं पारायण केले, काय काय अभ्यास केला. मग अशी चर्चा झाली आमची, हे पाठांतर केलं पाहिजे. ब्रह्मचारी गेले, पुन्हा संन्यासी आले. आम्ही संन्यासी आहे महाराज, संन्यासी आहे ना. संन्यास तो त्याग संकल्पाचा, संयोगी वियोग. संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी होते, संन्यासी.
आणि चंद्रभागी आपलं गंगेवर स्नानाला निघाली. स्नानाला जाता जाता त्यांना रुपया दिसला. रुपया ते आताचा नाही, आता वरचेवर रुपया बारीक व्हायला लागला. तो चांदीचा रुपया ह्या जुन्या मंडळींनी पाहिलेला आहे. आणि संन्यासी स्नानाला निघाली तर रुपया दिसला तर थांबला ना संन्यासी. तिकडून काही स्नान करून येत होते. हे रुपया तुमचा आहे का? नाही आमचा नाही बाबा. गेले निघून. पुढचे काय आले, रुपया तुमचा आहे? आमचा नाही. तेही गेले. रुपया तुमचा आहे? पहाटे 5:30 वाजल्यापासून संन्यासी विचारत होता. 9:30 वाजले तरी संन्यासी रुपयाजवळच. शेवटी वाळवंटात कोणी नाही, रुपयाला मालक नाही, रुपया संन्यासीच आहे. तो रुपया उचलून जरी संन्याशानं आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. आणि पुन्हा संन्यास धर्मात यायचं असेल तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास सांगितलाय त्यांना. संन्यास तो त्याग संकल्पाचा. ते संन्यासी गेले, ब्रह्मचारी गेले, मग वानप्रस्थाश्रमी आले. आम्ही वानप्रस्थाश्रमी आहे महाराज. बर वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वयाच्या 25 पर्यंत ब्रह्मचारी आश्रम. 25 झालं की लग्न करा, गृहस्थ आश्रम. 25 ते 50 पर्यंत गृहस्थ आश्रम. आणि 50 ते 75 ह्या वयातली जी मंडळी आहे ना, ते लक्षात ठेवा. तुम्ही वानप्रस्थाश्रमातले. वानप्रस्थाश्रमातले म्हणजे घरात असून नसल्यासारखं राहायचं. हे असंच का केलं, ते तसंच का केलं, हेच का केलं, अजिबात काही बोलायचं नाही. संयोगी वियोग. आणि वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला पंडूराजाकडून. तुमच्याकडून काय घेता? नाही तर पंडूराजाला तर शापच होता. पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. शाप का होता? पंडूराजा शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये निघाले होते. आणि इंदम ऋषी हरणाच्या रूपात हरणीसोबत प्रणय क्रीडा करत होते. पंडूराजाने लांबून हरण पाहिलं, मागचा पुढचा विचार केला नाही. लावला धनुष्यावर बाण, अनुसंधान केलं, सोडला. सुई सुई करत बाण गेला तो त्या हरणाला. म्हणजे ते इंदम ऋषी होते. बाण लागल्याबरोबर ते खाली पडले, पण स्वस्वरूपामध्ये प्रगट झाले. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, नख वाढलेली. पंडूराजा घाबरला. बापरे, अरे हरण म्हणून बाण मारला, कोण आहे हा? जवळ आला घोडा. पाहिलं तर त्या ऋषीने तोपर्यंत बाण काढला. ते रक्तप्रवाह वाहतोय. उजव्या हातातला बाण असा गरगर गरगर फिरवला. आणि समोर पाहिलं तर पंडूराजा. काय राजा, अरे पाहायचं तरी होतं मी काय करत होते. मी हरणाच्या रूपात हरणीसोबत प्रणय क्रीडा करताना बाण मारतो ना, मला मरतो मी. पण शाप आहे तुला, तूही तुझ्या पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. हे इंदम ऋषीने दिलेला शाप होता पंडूराजाला. म्हणून तर दुर्योधनाची ते शिष्टाई करण्यासाठी भगवंत गेले. तर दुर्योधनानं भर सभेत प्रश्न विचारला होता भगवंत. भगवंत म्हटले 5 गाव तरी दे. दुर्योधन हसला, उठून उभा राहिला. देवा 5 गाव नाही, सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन यांना देणार. का देणार? अरे ते पांडवच आहे ना. मी तेच म्हणतो, ते पहिल्यांदा पांडव पाहिजे. सभेतले लोक एकमेकाकडे पाहतात. पांडव पाहिजे म्हणजे मग कोण आहे? माझ्या घरातलं मला जास्त माहिती का तुम्हाला? काय झालं? काय झालं? हे पांडव आहे का? माझ्या चुलत्याला शाप होता इंदम ऋषीचा. पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. यानं जर पत्नीला स्पर्शच केला नाही तर मुलं झालीच कशी? आणि पत्नीला स्पर्श न करता मुलं झाली तर ती याची होऊच शकत नाही. पंडूराजाची 3 मंत्र जपले कुंतीनं. धर्म, अर्जुन, भीम झाले. आणि 2 मंत्र जपले माद्रीनं तर नकुलन सहदेव झाले. कुंतीनं 3 मंत्र जपले तर धर्म, अर्जुन, भीम झाले. ते पांडव नाही, ते कौंते. त्यांनी कुंती भोज राजाला राज्य मागावे. आणि माद्रीचे 2 आहे ना, यांनी मदरराज शल्याला म्हणजे त्यांच्या मामाला इस्टेट मागावी. हस्तिनापूरच्या इस्टेटीत तोंड खुपसायचं काम नाही.
हे पुढचं सांगायची गरज नव्हती, पण आपलं वाढत गेलं. मग माद्री समोरून पाण्याने भरलेला माठ घेऊन येताना स्पर्श झाला माद्रीला, पंडू राजा मरून पडला. वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला. ब्रह्मचार्यांना उपदेश केला, संन्याशाला केला, वानप्रस्थाश्रम्यांना केला, मग गृहस्थाश्रमी आले. आम्ही गृहस्थाश्रमी आहे महाराज. तुम्ही गृहस्थाश्रमी आहे ना, मग कोणाला शेती करावी लागते, कोणाला प्रपंच चालवायचा आहे, कोणाला दुकान चालवायचं आहे, कोणाला कोणतं काम, कोणाला कोणतं काम, ही कामं ठरलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही गृहस्थाश्रमी आहे ना, तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, पण त्या कामात आमचं एक काम करा. टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरात. आज के आनंद की जय हो. तुम्ही आम्ही खेळी मिळ्या. तुमच्या वाट्याला आलेलं काम करा भरत महाराज, पण त्या कामात आमचं एक काम करा. कामामध्ये काम तुमचं काम जर. आणि ग्रहस्थाश्रमी मंडळींनी थोडं अजिबात नाराज होऊ नका, अजिबात. असू द्या ना ब्रह्मचारी, आणि असू द्या ही संन्यासीन वानप्रस्थाश्रमी. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याच्याही या तीनही आश्रमापेक्षा सर्वश्रेष्ठ आश्रम कोणता असेल तर आपला गृहस्थाश्रम आहे. हे वरचे तीनही आश्रम गृहस्थाश्रमावर अवलंबून आहे.
आमदार साहेब, संन्यासी जरी असला ब्रह्मचारी जरी असला तर दुपारचे 12 वाजले की त्याला आपल्याच दारात यावं लागतं. काकी काय आहे का शिळी पाकी आपल्याच दारात यावं लागतं. जरी झाला संन्यासी, माध्यानासी तोंडवासी. एकदा नारदांनाचा अभिमान झाला. झाले गुरुजी, नारदाला अभिमान झाला की पट्ट्यासारखा नामधारक कोणी नाही. पट्ट्यासारखा, पट्ट्यासारखा कीर्तनकाराच्या जे वटात आहे ना ते भरत महाराजांच्या आणि व्यंकटेश महाराजांच्या बोटात आहे. बोटात तुम्ही मगाशी ऐकलं असेल, हे ताना म्हणत होते आणि ते बोटातून काढत होते. तुम्हाला कळायचं नाही पण ऐकून तर ठेवा. आमच्या जे ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. ऐका, गिन धागिन दादा, गिन धागिन दादा, देता की गिन दाग, देता की गिन ताग. आता मला एवढंच येत आहे. काय सांगत हा नारदजी पट्ट्या आहे का, पट्ट्यासारखा नामधारक. आले व भगवान विष्णूकडे. नारायण पुढे आता नाही बघायची कोणी मागे. पुढे या म्हटल्याबरोबर नारद महर्षी आले, बसले. बोलता बोलता मग लॉकडाऊनमध्ये कुठं होते, काय काय अभ्यास केला काय नाही. कालच्या महाराजांनी 56 ग्रंथाचा केला, तुम्ही किती केला. मग ती चर्चा चालता म्हटले माझ्यासारखा नामधारक आहे का कोणी. देव म्हणत म्हणले ह्याला मीची बाधा झाली. नारदा आहे ना, माझ्याकडे पाहिलं का. अहो नारद महर्षी मी. हो नारदा, तुमच्या सपेक्षा मोठा नामधारक. नारद तर थंडगार आईस्क्रीम माझ्यापेक्षा मोठा. अहो माझ्यासारखा नाही सापडायचा, तुझ्यापेक्षा मोठा म्हणतो तर. कुठे आहे, जा कत्तलवाडीला. हां, तुझ्याही पेक्षा मोठा नामधारक आहे. मग त्यांना पत्ता दिला. ते कमलनगरहून पुढं त्यांना ते लोकेशनच पाठवलं ते. मग ते आले. पण नारद महर्षी तर सकाळी आमचा एक भोळा बाबडा वारकरी ते तुळशीला पाणी घालत होता आणि रामकृष्ण हरी म्हणत होता तांब्यातलं पाणी पडेपर्यंत. नारद म्हटले हे तर नसेल ते देवाने सांगितलेला मोठा नामधारक. ते पाणी घालू दिलं आणि मग जय हरी कोण आपण, हे अमुक मीच आहे ना, या आत या बस. कसं काय आले. नाही, हे तुम्ही रामकृष्ण हरी जे म्हणता हे किती वेळ म्हणता, किती तास म्हणता. ते म्हटलं तास. अहो आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर पडला की रामकृष्ण हरी सुरू होतं पट्ट्याचं. हां, मग आंघोळ झाली की कपडे घालेपर्यंत, देवपूजा करेपर्यंत, गण लावेपर्यंत, नेपा तुळशीला पाणी घातलं ना, आता तांब्या देवाजवळ ठेवला की माझी रामकृष्ण हरीची गाठ पुढचा तांब्या पडेपर्यंत नाही, म्हणजे सकाळपर्यंत. म्हणजे हे एवढं करायला तुम्हाला किती वेळ लागत असेल. 1 तास. म्हणजे 1 तासच तुम्ही रामकृष्ण हरी. हो 1 तास रामकृष्ण हरी म्हणतो. नारद म्हटले देव तर म्हणले माझ्यापेक्षा मोठा नामधारक, हे तर 1 तास करते आणि मी तर 1 तास गप नाही बसत. देवा तुम्ही लागले का कार्यकर्त्याचं वशिल्यानं वर्णन करायला. काय झालं म्हणजे 1 तास नामस्मरण करता ते आणि माझ्यापेक्षा मोठा नामधारक. नारदा इकडे, ए वाटी आणणारे. चांदीची वाटी आणली, त्याच्यात तेल टाकलं, वाटी काटोकाट भरली. ही वाटी घेऊन त्या कत्तलवाडीला तेवढी प्रदक्षिणा कर. हां, प्रदक्षिणा करताना बालाजी महाराज 8 होते की तेलाचा 1 थेंबही खाली सांडला नाही पाहिजे. तेलाचा थेंब जर खाली सांडला तर मोठा नामधारक कत्तलवाडीचा, आणि नाही सांडला तर नारदा तुम्ही. नारद म्हणले त्यात काय अवघड आहे, आता रस्ता तर भारी झालाय, आता तेल सांडायचं कामच नाही. मग ती वाटी घेतली, वाटीकडं पाहायचे रस्त्याकडं पाहायचे, वाटीकडं पाहायचे रस्त्याकडं पाहायचे ना, असं चालायचे. कत्तलवाडीला बाहेरून प्रदक्षिणा करायला 6 तास लागले त्यांना. ती तेलाची वाटी ठेवली खाली ना, आले देवाकडं आणि उडी मारली नारदानं. जिंकलो का नाही देवा. थांबा जरा, निकाल लागायच्या आधीच लागले का गुलाल उधळायला. थोडं तर थांबा ना, अजून पुढची फेरी व्हायची राहिली, थांबा थोडं. काय
काय झालं? एक थेंब नाही सांडू दिला मी. झालो का नाही मोठा नामदार. एक सांगा नारदा, कत्तलवाडीला प्रदक्षिणा करायला किती वेळ लागला तुम्हाला? 6 तास लागले तेव्हा. 6 तास. 6 तासामध्ये तुम्ही प्रदक्षिणा करताना माझं नाव किती वेळा घेतलं तेवढं सांगा नारदा. नारदानं तर शेंडीच खाजवली. नारदजी म्हटले देवा, अहो ते रस्त्याकडं पाहायचं आणि वाटेकडं पाहायचं आणि तेल सांडू द्यायचं नाही, हे करता करता तुमचं नावच घ्यायचं विसरलो. आता सगळेच लक्ष देऊन ऐका देवाचं उत्तर. देव म्हटले नारदा, अरे वाटीभर तेलाचं ओझं तुझ्या डोक्यावर दिलं तर 6 तासात एकदाही माझं नाव नाही घेतलं. पाठीभर प्रपंचाचं ओझं त्या कत्तलवाडीच्या वारकऱ्याच्या डोक्यावर आहे, एकही दिवस मला विसरत नाही. तुझ्यापेक्षा मोठा नामदार. म्हणून ग्रहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. सुखे करावा संसार नसणावे दोन्ही वार. कसर ठेवणार नाही. वाजवणारे जोरात आहेत, म्हणणारे टाळकरी तर बघायचं काम नाही. समाज तर काय अगदी अथांग जनसमुदाय. 2 वर्षाची कसर निघते आज समाजात, वाजवण्यातच, ऐकण्यातच नाही, बुक्क्यात सुद्धा निघणार आहे. नाही तर 2 वर्षापासून आपण या आनंदाला मुकलोय. सध्या वारकऱ्यांना बाकीची काळजी नाही. आमदार साहेब, महाराष्ट्रातली कोणती दिंडी निघू द्या, शिंदे साहेब, भजन एकच आहे. ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजामन आहे. 2 वर्ष वारकरी महाराज मंडळी सगळे घरी होते, एकही कार्यक्रम नाही. आम्हाला बाकीच्या शेत्या वाड्या नाही, जोड धंदे नाही, पण पांडुरंगाने आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. ही ताकद आमची नामस्मरणाची. घर आता दादासाहेबांचं तर माहिती आहे तुम्हाला, आपलं दादासाहेबांच्या फाडाचं घडलेल्या घटना. हे काही ठरवून नाही, काही नाही, ती पाहिलेली मंडळी, जुनी मंडळी आहे. पंक्तीवालेच आले नाही. म्हटले आता वारकऱ्यांना काही, आमच्या पंढरपुरात टांगे ते घोडा पुढं टांगा. मग दादासाहेब म्हटले एक काम कर, त्या काट्या आहे ना चौपदाराच्या, पूर्वी सगळ्यात मोठं दुकान कवठेकराचं, नामदेव पायरीपासून पुढं आले की उजव्या हाताला. दादासाहेबांनी सांगितलं टाळं घे, पकवाजं घेन, चांदीच्या काट्या घेन, घाण ठेव त्या कवठेकराच्यात. हां, आणि त्यांच्याकडून पैसे घे आणि स्वयंपाक करा, माझे वारकरी जीव घाला. ते लटलट कापायला लागली जी नियोजनकार मंडळी. क्षमा मागून बोलू का दादा, पण आता टाळण चौपदाराच्या काट्यान पकवाचं घाण ठेवल्यावर संध्याकाळी कीर्तन कशावर करायचं? दादांचे डोळे भरून आले. दादा म्हटले का रे, अरे सकाळी 7 वाजल्यापासून गात्यावरचं भजन करतात वारकरी, 1-1:30 वाजल्याला कळत नाही. त्या काळ्याला काळजी नाही का? तुम्ही फक्त घाण तर ठेवा. घाण ठेवले आणि इकडं संध्याकाळी 7ला कीर्तन सुरू व्हायचं. टाळं नाही, पकवाजं नाही. अरे चौपदार, ते कीर्तनकार महाराज आले, आता पैसे नाही सोडून आणायला. तेवढ्यात घोड्यांच्या टापाचा आवाज आला. अरे टांगा आला का काय? चालवायला भरत महाराज दिसतात. मग ते टांगा आलेला पाहिला. ते टांगा आलेला तेवढ्यात ते टाळं पकवाचं कोणीतरी उतरत होतं आणि ते आणून दादासाहेबांच्या मठामध्ये ठेवलं. ते आणून देणारा दुसरा कोणी नव्हता,
आमचा विठेवरचा पांडुरंग होता. जसं दादांच्या फाडावर हा चमत्कार घडला तसा तो दादांच्याच फाडावर नाही, महाराष्ट्रातल्याच नव्हे, पांडुरंगाचे जेवढे वारकरी आहे त्या सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाने काही कमी पडू दिलं नाही. विठ्ठल माहित आहे मला तुम्ही कशाला उठले होते ते. हार घालायलाच ना. हा, मग आपल्या दादासाहेबांच्या फाडावर हार पहिल्या विठ्ठल विठ्ठलला असतो. कस काय चुकले तुम्ही? 6वं विठ्ठल विठ्ठल चालू आहे हे. आता राहू द्या, लई नाही दादागिरी करत तुम्हाला. आता मधल्या ठब्बा रुकमायला घाला. हा, त्यांचं बरोबर आहे, त्यांना चान्सच भेटना हार घालायला. ते तयारीतच होते, तुमची चूक नाही, आम्ही ते रिटून नेलंय. विठ्ठल तुम्ही ग्रस्त आश्रमी आहे ना, तुमच्या वाट्याला आलेलं काम करा आणि ते काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आता काही काही लोक म्हणतील लबडे महाराज, भरत महाराज, रवी महाराज, व्यंकटेश महाराज, ढाले गुरुजी, तुम्हाला एक उठलं सुटलं तर कुठं चालले तर आळंदीला, कुठं चालले तर नरशीला, कुठं चालले तर देहोला, कुठं चालले तर पंढर. उठलं सुटलं तुम्हाला तेच आहे, विठ्ठल विठ्ठल करणं. हा मग अहो, पण आम्हाला शेती आहे, वाडी आहे, साहेब म्हणतील आम्हाला सगळं समाजकार्य करायचं आहे, जरूर करा. ज्याला जे काम असेल ते जरूर करा, पण त्या कामातून वेळ काढून आमचं एक काम करा. काही म्हणा राम राम. अहो, पण 1000 काम आहे आम्हाला उठल्यापासून. तुकोबाराय म्हटले काय काय कामं करतो सांग? उठलं की बाहेर देशाला जायचं, तिकडून आलं की शेतात जायचं, तिकडचं शेण काढायचं, ते धारा काढायच्या, दूध डेअरीला नेऊन द्यायचं, पुन्हा घरी यायचं, दूध पुन्हा ते घरच्यांसाठी काही ठेवायचं, पुन्हा ते आंघोळ करायची, पुन्हा ते भाकरी घ्यायच्या, पुन्हा शेतात जायचं, पुन्हा नांगरतात. बस 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 बस. तुकोबाराय म्हटले 1000 कामं तुम्ही करता, जेवायला सवड नाही म्हणतो, पण 1000 कामं करताना करतो ना, मग ते 1000 कामं करताच ना, मग त्या 1000 कामात आमचं एक काम करा ना. काही म्हणा राम राम. अशी वारकरी चालली होते पंढरपूरला. कत्तलवाडीतल्या एक जणांना पाहिलं, जय हरी जय हरी. कुठं चाललाय? पंढरपूरला. मग पंढरपूरला चाललोच ना. मग दादांच्या फाडावर जाणार आहे ना. पांडुरंगाचं दर्शन घ्याल, घेणारच आहे. प्रदक्षिणा कराल, करणारच आहे. कीर्तन ऐकाल, हो बाबा सगळे करणारच आहे मी. तुझं काय ते सांग. हे सगळं तुम्ही करा, पण माझं एक काम करा. काय? एवढे 50 रुपये घ्या आणि येताना एक तुळशीची माळ घेऊन या. म्हणजे तुमची कामं करा, पण त्या कामात माझं एक काम करा. तसं तुकोबाराय म्हणतात, तुमच्या वाट्याला आलेले कामं करा, पण त्या कामात आमचं एक काम करा. काही म्हणा राम राम. मग असे आमदार साहेब बसले होते, आणि तुम्हाला जेवढा वेळ बसायचं तेवढाच वेळ बसा बरं का, नाही ते खुर्चीवाली माणसं खाली बसली आज. ते साहेब बसले होते तर बरीचशी मंडळी राम 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 राम. मी बैठकीत बसल्यावर भरत महाराज निरीक्षण करत होतो. राम राम कोणी आलं की साहेबांना राम राम, दोनदाच राम राम म्हणत होता बालाजी महाराज. मी असं एकाचही ऐकलं नाही राम 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 म्हणलं का 3दा एकदा तरी. बरं तुम्ही एखाद्या गावला गेले तर असं म्हणता का राम राम राम? ते पाहुणे म्हणतील ह्याचा 3रा मजला रिकामा आहे का? हे 3दा राम म्हणत. बरं 3दाही राम नाही फड महाराज, आणि एकदाही राम नाही. एकदाच म्हणतं का कोणी? समजा आमदार साहेब भेटले आणि त्यांना म्हणतं कोणी राम. जे एकदाच राम म्हणतं ते पुन्हा राम म्हणायच्या कामाचंच राहत नाही. 3दाही राम नाही, एकदाही राम नाही, 2दाच राम आहे. त्याचं कारण आहे. आणि राम राम म्हणताना हात हृदयाजवळ जातात, आपोआप जातात, ते नैसर्गिक आहे. राम राम हृदयाजवळच का जातात? ज्ञानोबाराय त्याचं उत्तर सांगतात, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. राम हृदयात आहे, मग माझ्यातही राम आहे आणि तुझ्यातही राम आहे, तर दोघं आपण राम रूप आहे. भांडणं करायचं कारणच काय? म्हणून राम राम. काही म्हणा राम राम. पहा तुम्ही, राम म्हणताना तोंड उघडतं
आणि जीभ अशी झटकते रा, आणि म म्हणताना व्हटाला व्हट लागतात आणि तोंड बंद होतं. म राम, तोंड झाकून रा म्हणून दाखवायचं, तोंड झाकून, आणि तोंड उघडं ठेवून म म्हणून दाखवायचं. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. कारण रा म्हणताना तोंड उघडलंच जातं आणि म म्हणताना वटाला वट लागलेच जातात. त्याचं कारण आनंद रामायणात सांगितलंय. रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम. रकारचा उच्चार केला की केलेली सगळी पातकं बाहेर निघतात. काही काही तरुण वर्ग म्हणतील महाराज थोडा गेंद राहू दे ना आवाज. रा म्हटल्यावर सगळी पातकं बाहेर जातात, तर मग रिवस येतील ना ते. तो खोबाराय म्हणतात रिवस येऊच शकत नाही का, मनी गेट बंद होत आहे ना. राम. आणि ढाले गुरुजी तुम्ही लई कॉलर नका टाईट करू की तुमच्याच नावात राम आहे म्हणून. रामानंदजी ढाले गुरुजी आहे ना, तुमच्याच नावात राम नाही, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या नावात राम. सर्व घाटी राम. सर्वा घटी राम, सर्वा घटी राम. प्रत्येकाच्या नावात राम आहे. फक्त ढाले गुरुजींच्याच नाही, आपल्याही नावात राम आहे. तुम्ही म्हणाल आमच्या नावात कसं काय, कोणाचं काही नाव असू द्या त्याच्यात राम आहे हे मी दाखवून देतो. सांगा एक नाव, चला कोणतंही सांगा नाही. एक रामदार साहेबाचंच घेऊ आपण आता, कोणी सांगा ना म्हणल्या. काय नाव आहे साहेबांचं मला माहिती, पण सांगा ना तुम्ही नाव सांगा ना साहेबांचं. हनुमंतराव. हनुमंतराव. किती अक्षर झाले? 6 ना. आता मी गणित सांगतोय, ते गणित तुम्ही करायचं. त्यांच्या सुद्धा नावात राम कसा आहे हे दाखवून देतो. मी नाही, तुलसीदासजींनी ते गणित सांगितलं. नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले, द्विगुना करने का काम 800 भाग लोणीचे बचे सो राम. तुम्ही म्हणाल काय 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 आता विस्तारानं सांगतो ऐका. हनुमंतराव 6 अक्षर झाले. नाम को चतुर्गुणे, आता गुणाकार तुम्ही करायचा. 6 ला 4 ने गुणा, 6 चौक 24. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्वाने झालेले शरीर आहे, हे त्याच्यामध्ये मिसळायचं. आधी किती झाली ती बेरी? 6 चौक 24 आणि 5. नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले, द्विगुना करने का काम, डबल करा. माझं गणित कच्चं आहे म्हणून तुम्हाला विचार. द्विगुना करने का काम 800 भागलो, 8 ने 58 ला भागा. 8 45 8 संग 8 7 56. आधी बेरीज किती आली ती? 58. 58 मधून 56 गेले, खाली किती राहिले? 2 राहिले. ते 2 अक्षर म्हणजे राम. शेवट रामच राहतो. तुम्ही म्हणाल काय लबडे महाराज आम्हाला भुलवता का? त्या हनुमंत तर तुमच्याच रामायणातला आहे. जरा दुसरं नाव घ्या बरं. तुमचं सांगा, इकडचं पुढचं बघू. एक नाव सांगा. व्यंकटेश. अरे हे आपलंच आहे व्यंकटेश.
असू द्या, पण 4 अक्षर आहे ना, 4. नाम को चतुर्गुणे, उसमें पंचतत्व मिले. द्विगुना करने का काम. 800 भागलो, 8 45, 42 मधून 40 गेले, खाली 2च राहतात. ते 2 अक्षर म्हणजे राम. तुम्ही म्हणाल लबडे महाराज काय घेता 6 अक्षर आणि काय घेता 4 अक्षर, जरा मोठे घ्या ना. मोठे अक्षर घेऊ बाबा, पण पाडा कोणाला येतो बी. आता मोबाईल कॅल्क्युलेटर काढून ठेवा रे बरोबर. आता सगळ्यात मोठा मंत्र आपला विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी. हा, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी. काही 6 अक्षरी, काही 4 अक्षरी, काही 12 अक्षरी. ओम नमो भगवते वासुदेवाय सगळ्यात मोठा मंत्र घ्या 12 अक्षरी. आता 12 अक्षर आहे, आता त्याचंही पाहू आपण, म्हणजे 2च येतात का. नाम को चतुर्गुणे 12 अक्षरी मंत्र घेतला. ओम नमो भगवते वासुदेव 12 चौक 48, उसमें पंचतत्व मिले, 5 मिश्रा 53. द्विगुना करने का काम, डबल करा 106 आणि 8 नि भागा. आता 8 गुणुले 13 करून बघा बरं. 106 आलंय ना. 8 13 104. 106 मधून 104 गेले, 2च राहतात. ते आमचा राम. शेवट रामच राहतो. याच्याही पुढे सांगू का बरं बाबा. शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, शेकडो वारी हजारो वकील जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हाय कोर्टन सुप्रीम कोर्ट जाऊ द्या, शेकडो वारी न्यायाधीश, हजारो वकील, हे कोर्टन ते कोर्ट जाऊ द्या, पण सर्वांना शेवटी सांगावंच लागलं, शेवटी रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. म्हणून शेवट रामच राहतो. म्हणून काही म्हणा राम 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 म्हणा. एकदा भगवान शंकरन पार्वती माता एकांतात बसले होते. पार्वती माता म्हटली आता 10:30 वाजत आले, तुमचे अर्धाच तास शिल्लक आहे. मग घड्याळ पुढं पळतं का या गावात. मग नाही, एक सांगा, ते समुद्र मंथन झालं तर हळहळ विष निघालं होतं म्हणे. भगवान शंकर म्हटले हो ते तुम्ही प्राशन केलं म्हणे. केलं ना. मग ते कंठ निळा झाला. हो, ती 10 तास तेवढी होती. कोणी सांगितलं गंगा डोक्यावर घ्या गंगा, तरी काही परिणाम नाही. कोणी सांगितलं चंद्र शीतल आहे, चंद्र घ्या, तरी काही परिणाम नाही. कोणी सांगितलं साप थंड असतो, साप गुंडाळा त्या कंठाला, तरी परिणाम नाही. कोणी सांगितलं भस्म लावा, तरी परिणाम नाही. मी असं ऐकलंय पार्वती आणि शंकरजी दोघांच्याच गप्पा होत्या कैलास पर्वतावर. कोणी नाही, फक्त मीच होतो ऐकायला. मग त्या वेळेला कशाचा परिणाम झाला नाही. तुम्ही राम नाम घेतलं म्हणे. शिव हळहळे तापला आणि राम नामे शीतल झाला. तर पार्वती म्हणते त्यावेळेला तर दशरथाचा जन्म नव्हता. नाही, बापाचा जन्म नाही तर पोरग कुठून येईल. बरं दशरथ जाऊ द्या, आजाचा नव्हता, आज राजाचा. त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात पार्वती अगदी बरोबर आहे, पण राम काही एक नाही. मग एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी सारा, एक राम है जग से न्यारा. एक राम दशरथ का बेटा, हा झाला दाशरथी राम. एक राम घट घट में बैठा. रवी महाराजांनी त्याला ज्ञानोबरांचा प्रमाणाचा आधार दिला. सर्व घटी राम, हा झाला घट घट में बैठा. एक राम का सभी पसारा, जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते रचिले, सत्ता मात्रे आपुल्या. हे पसारा नाही तर काय म्हटले. मग एक राम हे जगसे न्यारा, त्या रामाचं मी नाव घेतलं. म्हणून काही म्हणा राम राम. 100 कोटी श्लोकाचं रामायण, 100 कोटी प्रविस्तरम. पण ते भांडणं लागले आमदार साहेब, भांडणं. कुणाचे? तिघाचे, देव दानव मानव.
ते देवता म्हटले राम आमच्यापैकी एक होता, या 100 कोटी श्लोकाचे हक्कदार आम्ही आहे. ते दानव म्हणले खाली बसा, लय नका बडबड करू, राम आमचा होता. अरे रावण आमचा होता. रावणानं सीता पळवली नसती तर रामायणच घडलं नसतं. तर हे तिघही आले, म्हटले आता भांडणं मिटवायला कोणाकडे तरी गेलं पाहिजे. भगवान शंकरजीकडे आले. भगवान शंकरजी म्हटले हां एकेकाचं मत सांगा. सांगा देवता लोक म्हटले राम आमच्यापैकी एक होता, हे रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. तुमचं काय? दानव म्हटले रावण आमचा होता, याचे हक्कदार आम्ही आहे. तुमचं काय? मानव म्हटले या दोघांचंही म्हणणं नंतरच आहे, आधी आमचं आहे का? काय? रामही नव्हता रावणही नव्हता, तेव्हा आमच्यापैकी एकानं लिहिलंय रामायण. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. रामायण आधी केलंय, याचे हक्कदार आम्ही आहे. भगवान शंकर म्हटले तिघांचंही खरं आहे रे. मग भगवान शंकर म्हटले एक काम करा, सध्या महाराष्ट्रात सत्ता तिघांची आहे. मग ते तिघ जर मिळून सत्ता चालवतात, मिळून राहतात, मिळून वागतात, मिळून खातात, नाही खात नाहीत, मग हे तिघ मिळून जर खातात तर तुम्ही तिघ खा ना. मग 100 कोटी आहे ना. मग म्हटले तुम्ही वाटण्या करा. वाटण्या करायला चांगला माणूस लागतो. मग भगवान शंकर म्हणले 100 कोटी आहे ना, आता गणित करा अजून एकदा. म्हणले 33 कोटी द्या देवतांना, 33 कोटी दानवांना, 33 कोटी मानवांना. किती राहिले? 1 कोटी राहिले. 1 कोटीतले 33 लाख देवतांना, 33 लाख श्लोक दिले दानवांना, 33 लाख श्लोक दिले मानवांना. किती राहिले? 1 लाख राहिले. 1 लाखातले 33,000 देवतांना, 33,000 दानवांना आणि 33,000 श्लोक दिले मानवांना. किती राहिले? 1,000 मधले 300 श्लोक दिले देवतांना, 300 श्लोक दिले दानवांना, 300 श्लोक दिले मानवांना. 100 राहिले. आता 100 श्लोक राहिले तर भगवान शंकर म्हटले आता 100 श्लोक राहिले, आपण एक काम करू, 33 श्लोक दिले दानवांना, 33 श्लोक देवतांना आणि 33 श्लोक मानवांना. किती राहिले? एक काय? 1 श्लोक राहिले. बरोबर आहे, असे श्रोते पाहिजे. 1 श्लोक राहिला. भगवान शंकर म्हणत ते 8:45 वाजल्यापासून बोलतोय, वाटण्या करतोय, कोट्याने वाटण्या केल्या, घासा कोरडा पडलाय. मग ह्यातलं एक तरी म्हणतं का 1 श्लोक घ्या तुम्हाला म्हणून? भगवान शंकर उचलणार तेवढ्यात एक घेऊन आलत. दानव होते ना तिथं, काय ते घेऊन आलत. ते म्हटलं खाली ठेव, खाली ठेव. आता मी घेऊन न आल्यामुळे मला तसं बोलता नाही यायचं. खाली ठेव म्हटल्याबरोबर भगवान शंकराने ठेवला. श्लोक 1 आहे ना आणि वाटण्या 3 करायच्यात म्हणून उचलला होता. सुट्टे कर. आपण नाही का म्हणत कंडक्टरला सुट्टे पैसे कर. भगवान शंकर म्हटले हुशार दिसतंय रे. तो श्लोक होता अनुष्टुप छंदातला. अनुष्टुप छंदातला म्हणजे वर 16 अक्षर आणि खाली 16. धर्म क्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युत्सव हा 4. वरचे 4 चौक 16 आणि खालचे 16. मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय. म्हटले मग आता 16 दोन्ही 32, वरचे 16 आणि खालचे 16, 32 अक्षर आहे. 10 अक्षरे वाटे आली. त्यातले 10 अक्षर उचलले देवतांना, 10 अक्षर उचलले दानवांना, 10 अक्षर उचलले मानवांना. खाली किती राहिले? 2 अक्षर राहिले. अक्षरे 2, वाटा 3, वाटिता नाही वाटणे.
भगवान शंकर म्हटले 2च अक्षर राहिलेत, आता हे वाटता येत नाहीत. तेवढ्यात एक जास्त फुल होतं, ते म्हणले घेऊ दे त्यालाच, घेऊ दे त्याला. आणि एक लक्षात ठेवा, 100 कोटी श्लोकाचं सार म्हणजे 2 अक्षर आहेत. ते 2 अक्षर म्हणजे दुसरे कोणते नव्हते, राम. राम नाम 2 अक्षरे अमृतपान केली शंकरे. भगवान शंकरांनी प्राशन केले. म्हणून काही म्हणा राम राम. बरं तुकाराम महाराज, तुम्ही कामात काम काढा म्हणता, वेळ काढून राम म्हणा म्हणता. तुमचे 12च मिनिटं शिल्लक आहे. कामातून वेळ काढून जर आम्ही राम म्हटलं तर आम्हाला फायदा काय? जाईल भाव. केव्हा झाले मलाही कळलं नाही. अजून 10 मिनिट कमी आहे आणि मी 1 मिनिटही पुढं जाणार नाही, आधी सोडणार नाही. हां, कारण यांनी सुरूच बरोबर टायमात करून 9ला 5 कमी असताना माझ्या गळ्यात विना दिलाय. त्यामुळं मी पुढं जाणं म्हणजे अन्याय करणं आहे. कामातून वेळ काढून राम म्हणा. टाळकरी टाळं वाजवतात. हे बाबाचं आता वय आहे का टाळ घेऊन उभं राहायचं नाचायचं? हे दाढीवाले बाबा काय नाचतायत मगापासून. इकडं काही वयस्कर मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. आणि मला इथला एक आनंद वाटला बालाजी महाराज तुमच्या नियोजनाखाली. मी आल्यापासून पाहतोय. आम्ही गाडी ज्या वेळेला आम्ही आलो स्वागतासाठी, बालाजी महाराज एकटे वयस्कर होते, सगळे तरुणच. पाणी द्यायला तरुण, शेवेला तिथं वाढायला तरुण, तिथंही तरुण. मंडपामध्ये यायला लागलो तर मग आमच्या संग तरुणच, आणि इथं आलो तर वाजवायलाही तरुणच. टाळकरी बरेचसे तरुणच. पाहतो मी, हा बघा टी शर्ट घालून उभं आहे, पण उभं आहे का नाही? घे पॅन्ट वर घे. हा बघा आहे का की वय आहे का पोराचं कीर्तनात उभं राहायचं? तरुणच, सेवेत तरुणच आहे. आमच्या बरोबरही तरुणच होते, वाजवायलाही तरुण आहेत, टाळ घेऊनही तरुण आहेत. एवढंच नाही, साऊंड सिस्टमवाला तरुणच आहे. ऐकायलाही बरेचसे तरुणच आहे. आणि कीर्तनकार काय म्हातारा आहे काय? सगळे तरुण आहेत. म्हणून तो परमार्थ घ्यायचा आहे करून. बरेचसे लोक म्हणतात तरुण बिघडले, तरुण बिघडले, तरुण बिघडले. अरे कोण म्हणतं तरुण बिघडले? तरुण तर कीर्तनात बसलेले. तरुण बिघडले नाही. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाहीतर आणि तुमच्या गावाचं भाग्य आहे की हा सगळं तरुण कीर्तनात नटतोय म्हणून. आणि तुमचं खरोखर भाग्य आहे की कलाकार मंडळी तुम्हाला लाभली आहे. सामान्य समजू नका. तुम्ही कधी काल आले का? पहिल्यापासून आई शपथ. बालाजी महाराज
हे बाबा आम्ही पंढरपूरला कमीत कमी 25 ते 30,000 समाज असतो. ह्याच्यातली काही मंडळी आलेली असतील. वाळवंटातही आम्ही सप्ताह केला, गजानन मठातही केला. हे बाबा 3 नाही तर 4 दिवस सापडतो. बरं हे कसा तरी 3-4 दिवस सापडतो. ढाले गुरुजी तर 1 दिवसच सापडतात आम्हाला, आणि हे दोघं तर सापडतच नाही. मला याच्यातून हे सांगायचं आहे, हे मोठमोठी कलाकार मंडळी 4 राज्यामध्ये ज्यांना मागणी आहे, ही सगळी मंडळी तुमच्या इथं 8 दिवस आहेत. हे सगळ्या तरुणांचं भाग्य आहे. आणि गावातला वार्षिक सप्ताह तर आहेच, नियम तर आहेच. दादांच्या फडावरचं गाव आहे, नियमाला इथं बांधे. मग असे हरिपाठ मी आल्यावरच काहीतरी नियम झालता नाही का, आणि पुन्हा मी बैठकीत हातपाय धुवून बसलो तर पुन्हा रामकृष्ण हरी सुरू झालं. बालाजी महाराजाला म्हणलं आता हा काय दुसरा हरिपाठ आहे एकनाथ महाराज. ते म्हणले तसं नाही महाराज, तो आमचा नियमाचा आहे. काय निष्ठा येतो तुमच्या? जे हरिपाठ करतात ना हे गावात, कुठं बसलेत उभे आहेत मला माहिती नाही, पण मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो की तुम्ही हा नियम चालवलाय. नियम सुरू करणं सोपं आहे, पण ते टिकवणं अवघड आहे. पण तो या मंडळींनी टिकवलाय. पण आज भरत महाराज, ढाले गुरुजी, रवी महाराज, व्यंकटेश महाराज इथं 8 दिवस राहिलेत. आणि इथं जर बारीक निरीक्षण केलं टाळकऱ्यांमध्ये तर मला वाटतंय गावातले तरुण टाळकरी किती आहेत बघू. गावातले तरुण उभे उभे. तू कुठला आहे रे? गावातलाच आहे. गावातले 3 ते 4 टाळकरी बसलेलेत खाली. मला माहिती आहे त्यांच्या पाठीमागं महाराज आले त्यांचं नियोजन, स्वयंपाक झाला त्यांचं नियोजन, आमदार साहेब आले त्यांचं नियोजन. नियोजनामुळे ते सकाळपासून पळत आहेत, त्याच्यामुळं बेजारून खाली आहेत. पण त्यांना माझी विनंती आहे, हा एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम करताय ना, एवढ्या लांबून लांबून महाराज मंडळी बोलवताय ना, एवढे कलाकार बोलवताय ना, तर यावर्षी गावातले 3 ते 4 टाळकरी उभे आहे. पुढच्या वर्षी समोर जे गावातले तरुण बसलेत ना, हे पुढच्या वर्षी पांढरं शर्ट आणि टोपी घालून टाळ घेऊन उभे पाहिजे, तर आपला कार्यक्रम सार्थकी लागणार. आणि पुढच्या वर्षी आपण उभं राहाल असा विश्वास संपादन करतो. आणि एकदा फक्त बसलेल्यांना आम्ही कधी त्रास दिला नाही. ते मोबाईलवाले शूटिंग करणारे उठारे 2-4 वर हात वर करा, हात वर सरळ सरळ सगळे हात वर करा. ज्यांना हा तो आहे काय मला वाटलं झोपलाच काय. सरळ सरळ टाळी टाळी. टाळकरी थांबा, टाळकरी टाळीचा आवाज. क्या बात है, कत्तलवाड़ी नहीं पंढरपुर लग रहा है. सामूहिक भजन. दादांच्या फाडावर टाळकरी नाचत असतात, इथले नाचतच नाही. हा सगळे उडी मारायची.
एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी एकदा हा? जोरात 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 टाळ्या. कोटी कोटी धन्यवाद हा बालाजी महाराज. आसाम मंडप अशी सिस्टम आणि असे कलाकार असल्यावर एक नाही बरं का बालाजी बाबा, 7 दिवस राहून रामायण करतो ना असं म्हणलं. हा आणि हे कत्तलवाडी नाही, नावाचं नाव वाडी आहे. ते वाडीत कीर्तन पाहिजे म्हणल्यावर मी म्हणलं वाडीत किती किती घरं किती आहे? ते म्हणले 100 आहेत का नाही, 500 घर 50 घर नाही, नक्की खोटं बोलताय तुम्ही. 50 घरावाले एवढा मोठा कार्यक्रम करू शकतात हे आम्ही आज पाहतोय. मोठ्या तालुकां जिल्ह्याला जमायचं नाही एवढं मोठं यांनी घडवून आणलंय. चाल शेवट कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी, रांडा पुरे सकळ विठ्ठल जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसार तर दुःखाचा आहे ना, जरी असेल तरी संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे होईल काय तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काय. काय लावलंय तुम्ही महाराज, 2 तास झालं काही म्हणा राम 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 राम. जा आम्ही नाही म्हणणार, तो कोबार आहे म्हटलं नको म्हणू बाबा. आणि तू जर आता राम राम नाही म्हटलं ना, तुला आज नाही कळायचं.
स्थापना बांधून घट्ट आणि फरफरा ओढते. ते यमदूताने फास टाकला आणि ओढत का वर नेलं ना भरत बाबा, असा मोठा सभा मंडप असतो तिथं. आणि यमधर्म असे मायासारखं वर शिया, म्हणजे मी यमधर्म नाही, अशी सिंहासनावर बसलेले असतात. तुम्ही जसं माझ्याकडे तोंड करू नये तशी चित्रगुप्त बसलेले असतात. आणि आपला नंबर आला की यमधर्म धरतात आणि असं फेकतात आत. हे जसे टाळकरी उभे आहे ना, यांच्या हातात टाळ आहे, तिथं सगळे शस्त्रास्त्रच. आपण घाबरतो, तेवढ्यात यमधर्म म्हणतात घाबरू नको घाबरू नको. ते चित्रगुप्ताला सांगतात बघ रे किती वर्ष जगले. ते यमधर्माच्या पुढं अशी मोठी स्क्रीन असते, हा जसा बोर्ड आहे ना एवढी मोठी स्क्रीन पुढं असते. आणि मग त्यावेळेला यमधर्म चित्रगुप्ताला म्हणतात किती वर्ष जगलंय बघ. ते खाली टाकतं वय, कॅम्प्युटरवर वय म्हणून टाकलं की स्क्रीनवर दिसतं 96. चांगलं जगलं रे, असल्या कोरोनात 96 वर्षाचं जगलं काय. मग म्हणतात 96 वर्षात यानं वाऱ्या किती केल्या बघ बरं. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. एकही जन्मात यानं वारी केली नाही. मग यमधर्म म्हणतात मारा मारा त्या पाडव्याला. मारी ते मारी ते तोडी ते आणि मग झोडी ते मारतात अगोदर. 96 वर्षात एकदा वारीला नाही गेलं. बरं नाही जाऊ दे, पण कत्तलवाडीत एवढ्या पंढरपूर महाराज येत होते, आळंदीहून येत होते, लांबून लांबून गुणीजन होत होते. यानं कधी पंगत दिली का सप्त्यात एखादी बघ बरं. मग ते टाकतात दान. दान म्हणून टाकलं तर पहिली स्क्रीन कोरी होती, आता सगळी काळीच. जन्मात कधी वारकऱ्याला चहा पाजला नाही, कधी वारकऱ्याला अन्नदान नाही. तोडी ती इथपर्यंत ठीक आहे, पण झोडी ती काय भानगडे. त्यावेळेला यमधर्म म्हणतात नाही 96 वर्षात यानं वारीला जाऊ दे, नाही गावातल्या सप्त्याला वर्गणी देऊ दे, मदत करू दे, नाही पंगत देऊ दे, पण आडवं तर नाही ना आलं कधी सप्त्याला. ते मग कॅम्प्युटरवर टाकलं तर एक नोटीस दिसली. यानं पोलीस स्टेशनला अर्ज केलता, कारण मंदिराच्या कळसावरच्या करण्याचं तोंड ह्याच्या घराकडं होतं आणि आवाज सगळ्या याच्या घरात यायचा. ह्याने कंप्लीट केली ती ते करणं बंद करावं म्हणून. मग यमधर्म म्हणतात तोडू नका त्याला, झोडा चांगला झोडा. मारण्यात दया आहे, तोडण्यातही दया आहे, पण झोडण्यात दयाच नसते. मारी ती तोड हे त्यावेळेला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पुरे. मग तुम्ही जिवंत आहेत ना, तर जिता जिशी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवणे फासा काय करणे ते करी. एक एक योनीन कोटी कोटी फेरा एवढा मोठा वळसा आहे. मग तुम्हाला काय करायचं असेल ना तर या no, 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 no,
या जन्मात केल्याने होईल, केले होय याची जन्मे कशाने होईल तर अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे जाणून या तरते, म्हणून कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ. बरोबर 11 वाजून 2 मिनिटं पुढे गेलोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. झालेली कीर्तन सेवा भगवतचरणी समर्पित करतो आणि आनंद वाटला की हा काही वार्षिक कार्यक्रम नाही, नाही का? वार्षिकच आहे हा. वार्षिक मला वाटतं उन्हाळ्यात असतं, चैत्र महिन्यामध्ये. पण ते चैत्र महिन्यामध्ये सप्ताह घेतला, मोठं नियोजन केलं. परमपूजनीय वारकरी संप्रदायातील सगळ्या ग्रंथाचं ज्यांचं फार मोठं अध्ययन आहे असे आमच्या पंढरपूरचं वैभव, आपल्या देगलूरचं वैभव, परमपूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची सुद्धा तारीख घेतलेली होती. पण ते 2 वर्ष झालं नेमका सप्ताह ठरला, पत्रिकाही छापल्या आणि लॉकडाऊन पडलं. तर तुमच्या पुढं आमचं काय चालतंय, बंद म्हणलं की बंद. मग आता ते बंद म्हटल्यानंतर त्या पत्रिका तशाच ठेवल्या. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनाही कळवलं की लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम कॅन्सल झाला आहे. महाराजांनी यावर्षी सुद्धा तारीख देत होते. त्यांनी खंत व्यक्त केली की मला 2 वर्ष मी तारीख दिली आणि यावर्षी सप्ताह होतो आणि मला देता येत नाही. देता काय येत नाही तर त्यांचे चिरंजीव, त्यांचं 29 डिसेंबरला लग्न आहे हैदराबादला. आता त्या गडबडीत महाराजांना थोडा डोळ्याचा त्रास होत असल्यामुळे ते या वेळेला या ठिकाणी येता आलं नाही महाराजांना. पण त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहेच, महाराजांचा फोटो आहेच या ठिकाणी. आणि खरोखर एक समुद्रच नव्हे, संतवाणी कशी असावी. संतवाणी गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या फोटोकडे पाहिलं, त्यांच्याकडे पाहिलं की आपोआप मान झुकली जाते आणि दर्शनाला वाकली जाते. एवढी विद्वत्ता त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्वान असतील पण तिथं नम्रता नसेल. पण विद्वत्ता, नम्रता, लक्ष्मी, नाही तर लक्ष्मी सरस्वती एका घरी नांदत नाही, पण ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे नांदली आणि त्याच्यानंतर कुणाकडं तर गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांकडे. सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. त्यांच्या मुलीचं का काय लग्न होतं देगलूरला. सरस्वती तर किती तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांचा अभ्यास म्हणजे ते बघायचं काम. काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने या अभंगावर पंढरपुरामध्ये एक कीर्तन नाही, 3.5 महिने म्हणजे एक चातुर्मास एका अभंगावर काढलाय. एवढी विद्वत्ता आहे. सरस्वती लक्ष्मीचा विचार केला तर मी डोळ्याने पाहिले, डोळ्याने तुम्ही सुद्धा पाहिलं असेल त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये. आम्हाला जसे नारळ पोत्याने पडतात तशा सोन्याच्या अंगठ्या पडल्या होत्या महाराज. एवढी लक्ष्मी त्यांच्या पाठीमागे. असं आमच्या आपल्या वारकरी संप्रदायातले ते वैभव आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे, दादासाहेबांचा तर आहेच. त्यांच्या आशीर्वाद नाहीतर कुठं राहिलं पंढरपूर. 400 असेल नाही, 400 ते 450 त्या. आता तरी आम्हाला गाड्या डस्टर आहे, कोणाला फॉर्च्युनर आहे, कोणाला कोणती आहे. दादासाहेबांच्या काळात काय होतं, पण कसाही तो वारकरी संप्रदाय त्यांनी वाढवला असेल ते दादा महाराजांना माहिती. त्यांनी हे संप्रदायाचे आज वैभव आपण पाहतोय ना, याच्यासाठी त्यांनी जीव दिलाय. देवोनिया जीव वडिली साधयाला हा ठाव. शेवटच्या क्षणापर्यंत दादा महाराजांनी सेवा केली, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि हा संपूर्ण एका घरात जमत नाही, एकमेकाशी गावात एकमेकाशी जमत नाही, पण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा हे सगळं राज्य एका मठात कोणाच्या नांदत असतील तर आमच्या दादा महाराजांचे. असं हे वैभव दादा महाराजांच्या आशीर्वादाने आहे. हंगरगेकर महाराज त्यांचाही, वैकुंठवासी हंगरगेकर महाराज त्यांचा आशीर्वाद. आणि हे सगळे मोठ बांधण्याचं काम ज्यांनी केलं श्री हरिभक्तीपरायण बालाजी महाराज. एकटे बालाजी महाराज तरी काय करणार, ही सगळी त्यांची सेना, त्यांचे सगळे गावातले कार्यकर्ते. आणि आता मी इथंच नाही, तेलंगणातच नाही, कर्नाटकातही माझे भरपूर कार्यक्रम होतात. ते हनुमान महाराजांच्या तिथंही आलो तुम्ही, पंचपुरात काय
तिथं आलो होतो. पुन्हा बऱ्याचशा ठिकाणी मुधोळ, रायफळी, होळसंबर बऱ्याचशा ठिकाणी आलेले. तिकडंच महाराष्ट्रातही आम्ही सांगू 50 घराची वाडी सगळ्यात मोठा कार्यक्रम कशी करते ती वाडी कोणती असेल तर आमची कत्तलवाडी. आम्ही तिन्ही राज्यामध्ये सांगू असं सुंदर नियोजन आपण केलं. या सप्ताहाला सगळी पाटील मंडळींचंही सहकार्य, ग्रामस्थ मंडळींचंही सहकार्य. ते यादवराव पाटील का काय गंगाधर पाटील मला किती फोन आहे त्यांचे, कुठपर्यंत आले महाराज, जेवायला काय करायचे काय नाही, ही सगळी काळजी घेतात ही सगळी मंडळी. आणि सगळे ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलंय त्यांनाही धन्यवाद, ज्यांनी केलं नाही त्यांनाही धन्यवाद. तुम्ही म्हणाल ज्यांनी केलं नाही त्यांना धन्यवाद का, ते 2 दिवसात करणार आहेत, ते करणार आहेत, काळजी करू नका. आणि इकडं पैसा यायला, इकडं अन्नदान करायला सुद्धा भाग्य लागतं. एरवीच्या वेळेला 1000 लोक जीव घालायचे आणि 1 ब्राह्मण जीव घालायचा, पुण्यासारखं आहे. एरवीचे 1000 ब्राह्मण जीव घालायचे आणि सप्त्यातला आमचा 1 वारकरी जीव घालायचा, पुण्यासारखं आहे. ज्यांनी अन्नदान केलंय, ज्यांनी या मंडपासाठी साऊंड सिस्टमसाठी सहकार्य केलंय, या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य, उदंड संपत्ती देऊन उत्तम आरोग्य देवत. आणि ज्यांनी जरी कत्तलवाडीकरांनी आयोजन केलं, जरी मोठं नियोजन केलं आणि आपण परिसरातली टाळकरी वारकरी भाविक आले नसते तर आम्ही काय मंडपाला सांगायचं होतं का? म्हणून कत्तलवाडीकर ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपण परिसरातून सर्व भाविक उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आमदार साहेब त्यांची चर्चा मी ऐकत होतो, त्यांचे अंगरक्षक दोघांची. त्यांनी साहेबांना विचारलं आपल्याला कधी जायचं आहे, ते म्हटले बसू 15-20 मिनिटांनी जाऊ. पण 15-20 मिनटं म्हणता म्हणता ते 1.25-2 तास आपण बसलात शिंदेसाहेब, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर
रोपात दुसऱ्याला द्यायचंय, तुम्ही तिथं सोडा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी. विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी, जुक्कल, जिल्हा कामारेड्डी.